हॅलो फ्रेंड्स, तर उन्हाळा चालू झाला आहे. त्यामध्ये असे थंड थंड काहीतरी पार्टी झाली पाहिजे. त्याचबरोबर छान अशी कुरकुरीत भजीसुद्धा बनवली होती रात्रीच्या जेवणासाठी. तर घरातली सगळी कामं आवरून घेतली, झाडू लादी वगैरे सगळं क्लीन करून घेतली. त्यानंतर जेवण बनवायला सुरुवात केली संध्याकाळच्या. त्यासाठी हल्ली संध्याकाळीच लादी पुसते, कारण गरमीमुळे खूप जरा संध्याकाळच्या वेळेस लादी पुसली तर थोडंसं थंड वाटतं घरामध्ये. त्यामुळे तर आज मला बनवायचं होतं फालुदा. छान असं जेवल्यानंतर खायला थंड थंडगार फालुदा खूप छान लागतो. त्यासाठी डीमार्टमधून हे फालुद्याचं पॅकेट मी आणलं होतं. दूध घेऊन आले आणि दूध गरम करून घेतलं. हल्ली निवेदला सुट्टी असल्यामुळे निवेदची मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते. आजकाल हल्लीच्या व्हिडिओमध्ये निवेद तुम्हाला जास्त दिसणार आहे व्हिडिओमध्ये. तर त्याचं आजूबाजूला कोणी खेळायला नसल्यामुळे त्याची मस्ती चालूच असते माझ्याबरोबर. तर दूध छान गरम करून घ्यायचं. थोडंसं कोमट असं झालं की त्याच्यामध्ये हे फालुद्याचं पॅकेट कट करून ॲड करायचं आणि फालुद्याच्या शेवया वगैरे छान सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचं. थोडंसं घट्टसर असं हे दूध झालं की आपल्याला ते साधं रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर असं झटपट अशी ही रेसिपी आहे फालुद्याची. खूप छान आहे आणि गरमीच्या दिवसात पिण्यासाठी खूपच छान लागतं. तर हे बघा, मी हे फालुद्याचं पॅकेट याच्यामध्ये कट करून टाकलं आहे. शेवया अजून त्यामध्ये शिजल्या नाहीत. थोड्याशा शिजल्या की हे मी खाली उतरून ठेवेन गॅसवरून आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल थंड झालं की. थोड्या वेळातच हे फालुदा थोडासा घट्ट असा होत आला आहे. त्यानंतर मी ह्याला उतरून थंड करायला ठेवलं आहे. रूम टेम्परेचरवर आलं की आपण ते फ्रीजमध्ये ठेवूया. तोपर्यंत डाळ भात करायला घेतला. एक साईडला भात घातला आणि एक साईडला डाळ घातली आहे. त्याबरोबरच निवेदबरोबरही थोडीफार मजा करत असते. डाळ आणि भाताला कढ येईपर्यंत मी इथे थोडं लॅपटॉपवर काम करून घेतलं. त्यानंतर जे फालुदा बनवला होता तो थंड झाला. तोही मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. त्यानंतर डाळीला फोडणी दिली. आज थोडीशी तिखट डाळ बनवणार होती. थोडंसं वाटण आणि हळद, मीठ, मसाला, मोहरी आणि लसूण वगैरेची फोडणी दिली आणि छान तिखट डाळ बनवली. थोडंसं त्यामध्ये मी बटाटासुद्धा घातला होता. त्यामुळे तिखट डाळच आज बनवली होती. मसूरची वाटण घालून तिखट डाळीचं रेसिपी तर तुम्हाला माहीतच असेल, त्यामुळे मी एवढं काही शेअर करत नाही तुमच्याबरोबर. तर ही अशी मी फोडणी बनवून डाळीला तडका दिला. त्यानंतर थोडं पाणी आणि मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करून कढ येऊ दिला. थोडंसं उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. तोपर्यंत आपण दुसरी भजी बनवायची तयारी करून घेऊया. इथे मी डाळ भिजत घातली होती. तर मिक्सरमध्ये मिरची, जिरं, लसूण, हळद आणि मीठ घालून थोडंसं अद्रक घालून घेतलं आणि ह्याच्यामध्ये चणा डाळ भिजवली होती तीसुद्धा ॲड केली आणि छान असं थोडंसं जाडसर असं ग्राइंड करून घेऊया डाळ मिक्सरमधून. डाळ जाडसरच आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरमध्ये. खूप छान आणि टेस्टी क्रिस्पी भजी होतात. वाटण करून झालं की त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं एक बारीक चॉप केलेला कांदा आणि कोथिंबीर. तर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे फक्त चमचने आणि तेल गरम करून घ्यायचे. तर अशा प्रकारे भजी बनवायला मी सुरुवात केली. छान असे क्रिस्पी चणा डाळीचे भजी बनवून रेडी होतात. इथे डाळसुद्धा झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे एक एक स्पून आपल्याला भजी तेलामध्ये सोडायचे आहेत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर संध्याकाळच्या जेवणासाठी मी तिखट डाळ, भात आणि ही भजी बनवली होती चणा डाळीची. रोज रोज काय बनवायचं हे तर रोजचंच टेन्शन असतंच आपल्याला. तर अशा प्रकारे काय ना काहीतरी वेगळं वेगळं बनवावंच लागतं. तर ही भजी टेस्टला पण खूप सुंदर लागतं. जर हिरव्या चटणीबरोबर खाल्ली तर खूपच मजा येते. खूप छान लागते ही चणा डाळीची भजी. त्यानंतर रात्री जेवल्यानंतर पिण्यासाठी फालुदासुद्धा बनवून ठेवला आहे फ्रीजमध्ये. तोही तोपर्यंत थंड होऊन जाईल. तर अशा प्रकारे ही क्रिस्पी भजी बनवून रेडी झालेली आहेत.
तुम्ही पण नक्की अशी चणा डाळीची भजी बनवतच असाल तर नक्की मला कमेंट्स करून काही टिप्स असेल तर शेअर करा. तर त्यानंतर थोडेसे भजी फ्राय झाले होते तर निवेदला खाण्यासाठी आणले. निवेद एवढे वर्ष बेबी सिटिंगला असल्यामुळे त्याला खाण्याचं काहीच सवय नाही आहे. तर आता मी थोडी त्याला खाण्याची सवय लावत असते. तर थोडंही काय बनवलं की त्याला जबरदस्ती पहिलं खायला देते. त्यानंतर ही भजी अशी रेडी झाली आहेत. तर निवेदने हा सगळे खेळण्यांचा पसारा काढला होता. बघा सगळं एकही खेळणं त्याने व्यवस्थित ठेवलं नाही आहे. सगळी खेळणी तोडून हे केली आहेत. तर माझी कामं आवरल्यानंतर मीही त्याच्याबरोबर थोडासा टाईमपास करण्यासाठी बसले आणि आम्ही दोघंसुद्धा छान असं खेळलो. त्यानंतर ते पण आले. मग आम्ही जेवण झालं आणि छान असा फालुदा एन्जॉय केला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग. त्याचबरोबर माझा एक न्यू ब्लॉग आला आहे सनस्क्रीनबद्दल. आता समर चालू आहे तर सनस्क्रीनची खूप जास्त गरज असते. तर सनस्क्रीनबद्दल खूप सारी माहिती आणि कोणतं चांगलं सनस्क्रीन आहे हाऊसवाईफसाठी, आउटडोअरसाठी त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तर नक्की माझ्या या ब्लॉगला व्हिजिट करा आणि एकदा ही माहिती नक्की वाचा. ही तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तर माझ्या साईटचं नाव आहे तुम्हाला तर माहितीच आहे. तर ही सारी माहिती आहे या ब्लॉगमध्ये. माझ्या साईटचं नाव आहे newlaunchcosmetics.blogpost.com.